गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सापुतारा घाट रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा. 3 वर्षात सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटामध्ये 25 अपघातामध्ये 23 जणांचा मृत्यू झालाय, तर 25 गंभीर अपघात झालाय, तर 157 लोक जखमी झाले. डांग जिल्ह्यातील सापुतारा हे पर्यटन स्थळ असून येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. याशिवाय गुजरात, महाराष्ट्रामधून दूध, भाजीपाला, माल वाहतूक वाहनांची वर्दळ या राष्ट्रीय महामार्गावरून इथून जात असल्याने अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. संपूर्ण घाट रस्ता निमुळता आणि तीव्र वळणाचा असल्यामुळे येथे नेहमी अपघाताची मालिका सुरूच असते. हा वळणदार घाट रस्ता जरी मनमोहक असला तरी तितकाच धोकादायक ठरत आहे. मागील काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील खासगी बस 200 फूट दरीत कोसळून यामध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली आहे. त्यानंतरही येथे कोणतीही सुव्यवस्था नाही आहे. संरक्षण कठडे असले तरी ते खूपच कमकुवत आहे. तसेच हिरवं उतारावर वळण असल्याने वाहनाच्या वेगावरील संरक्षण कठडे असले तरी ते खूपच कमकुवत आहे. तसेच हिरवं उतारावर वळण असल्याच्या वाहनाच्या वेगावरील नियंत्रण सुटून नेहमी छोटे मोठे अपघात घडतात. या दरम्यान वन विभागाच्या विश्रामगृहाजवळील तीव्र वळण अपघात प्रवण क्षेत्र आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बाबुल, सापुतारा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.